नमस्कार मित्रांनो, CH अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदमधील जे MPW म्हणजेच आरोग्य सेवक हे पद आहे 50% आणि 40% या दोन्ही पदासाठीचे असलेले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या म्हणजेच जॉब चार्ट याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षा विश्वातील नवनवीन घडामोड आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल। तर सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक RES 10.1001 प्रक्रय 1/122 सेवा 1 दिनांक 11/12/2001 रोजीचा हा शासन निर्णय आहे। याच शासन निर्णयान्वये आरोग्य सेविकेचे सुद्धा कर्तव्य जबाबदाऱ्या म्हणजे जॉब चार्ट दिलेला आहे, त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ आरोग्य सेवक पदासाठीचा आहे। जरी ही पदाची नावे जवळपास सारखीच असली आणि दोघांचे काम एकाच ठिकाणी असले तरी दोघांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यामध्ये बराच फरक आहे। तर आरोग्य सेवक पदाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या। बहुउद्देशीय आरोग्य सेवक योजनेअंतर्गत प्रत्येक 5000 जनसंख्येकरिता आदिवासी आणि डोंगरी भागात 3000 लोकसंख्येकरिता एक उपकेंद्र स्थापन करून तेथे एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आलेली आहे। आरोग्य सेवकाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी 15 दिवसात एकदा भेट देणे आवश्यक आहे। तर आरोग्य सेवकाच्या जबाबदाऱ्या। हिवताप नियंत्रण कार्यक्रमासंदर्भात दर 15 प्रत्येक घरी भेट देऊन तापाच्या रुग्णाची चौकशी करणे, तापाचा रुग्ण आढळल्यास रक्त नमुना घेऊन हिवतापाचा घरीच उपचार देणे, हिवतापाचा जंतू आढळलेला रक्त नमुन्याची नोंद करणे व आरोग्य सहाय्यकाला समूळ उपचारासाठी कळवणे। 3. कार्यक्षेत्रात हिवताप फवारणीविषयक बाबीची देखरेख करणे। 4. कार्यक्षेत्रात कायमची व तात्पुरती डास उत्पत्ती स्थाने शोधून त्यात गप्पी मासे सोडणे। 5. हिवतापाचा अभिलेख काढणे व अहवाल ठेवणे। 6. लोकांना खालील बाबीबाबत आरोग्य शिक्षण देणे: तापाच्या रुग्णाच्या तपासणीचे महत्त्व, घरात फवारणीचे महत्त्व, डासळी नियंत्रणाचे महत्त्व, हिवतापाचा प्रसार होऊ नये म्हणून विविध योजना करणे। तर हे होतं हिवताप नियंत्रण कार्यक्रमाच्या संदर्भातील जबाबदाऱ्या। त्यानंतर पुढे साथरोग नियंत्रणासंबंधातील जबाबदाऱ्या। 1. घरभेटी दरम्यान साथीच्या आजाराचे रुग्ण शोधून काढणे, उदाहरणार्थ अतिसार, हगवण, पुरळ असलेले तापाचे रुग्ण, मेंदूदाह, धनुर्वात, कावीळ, घटसर्प, पोलिओ इत्यादी आणि अचानक साथीच्या आजाराची अपेक्षेपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास आरोग्य सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी यांना तातडीने कळवणे। 2. साथ नियंत्रण उपाययोजना राबविणे। 3. क्षारसंजीवनीचे द्रावण तयार करून अतिसाराच्या रुग्णांना वयोगटाप्रमाणे देणे। त्यानंतर पुढे कुष्ठरोगासंदर्भातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या। तर 1. गृहभेटीत कातडी व चट्टा आढळल्यास किंवा कातडीच्या रंगामध्ये बदल व त्या ठिकाणी संवेदना नसल्यास अशा रुग्णाची नोंद करणे। 2. रुग्ण नियमित उपचार घेतो किंवा नाही याची खात्री करणे। 3. कुष्ठरोगामुळे व्यंगत्व येऊ नये म्हणून आरोग्य शिक्षण देणे। 4. अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे व असे रुग्ण आरोग्य सहाय्यक पुरुष यांच्या निदर्शनास आणणे। 5. कुष्ठरुग्ण व त्यांच्या कुटुंबातील सहवसती यांच्याशी सुसंवाद साधून कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणे। 6. बहुविध औषधोपचार योजनेची अंमलबजावणी करणे। 7. नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवणे। 8. कुष्ठरोगाचा पाठपुरावा व सर्वेक्षण करणे। त्यानंतर पुढे क्षयरोगासंदर्भात संशयित क्षयरोगी शोधून थुंकी नमुना घेणे व तो तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा क्षयरोग केंद्रात पाठवणे। 2. क्षयरुग्णाच्या नियमित उपचाराची खात्री करणे। 3. अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे व असे रुग्ण आरोग्य सहाय्यक पुरुष यांच्या निदर्शनास आणणे। 4. 15 दिवसापेक्षा जास्त दिवस खोकला व ताप असल्यास लोकांना थुंकी नमुना तपासून घेण्यासाठी आरोग्य शिक्षण देणे। त्यानंतर पुढे परिसर स्वच्छतेबाबतच्या जबाबदाऱ्या। सार्वजनिक पाण्याच्या साठ्यांची नियमित शुद्धीकरणाची खात्री करणे, म्हणजे आपण ज्या आरोग्य केंद्रात कार्यरत आहात त्या केंद्रामधील जी गावे आहेत या गावातील सार्वजनिक पाण्याच्या साठ्याची नियमित शुद्धीकरणाची खात्री करणे, पाणी नमुना आणि विरंजक चूर्ण नमुना प्रयोगशाळेत तपासणीस नियमित पाठवणे। नंबर 3. लोकांना खालील बाबीवर आरक्षित शिक्षण देणे: घरातील स्वच्छता, बिनधुराची चूल व उपयोग, सुरक्षित संडासाचे फायदे व उपयोग, मलमूत्राची व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट। त्यानंतर 4. समाजाला खालील गोष्टी करून घेण्याबाबत मार्गदर्शन व मदत करणे: शौचखड्डा, परसबाग, खतखड्डा आणि सुरक्षित संडास।
त्यानंतर पुढे 5 जीवनविषयक आकडेवारीची नोंद, कार्यक्षेत्रात होणाऱ्या जलमृत्यूची नोंद करणे व तसा अहवाल आरोग्य सहाय्यक यांना देणे, कार्यक्षेत्रात होणाऱ्या रुग्णाची नोंद करणे आणि कायद्यानुसार कमी वय असणाऱ्या मुलामुलींची लग्न ठरल्यास किंवा झाल्यास आरोग्य सहाय्यक यांच्या निदर्शनास आणणे. त्यानंतर 3 जन्म आणि मृत्यूची नोंद वेळीच करण्याचे महत्त्व लोकांना पटवून सांगणे. त्यानंतर पुढे प्रथमोपचार व किरकोळ आजारावर उपचार याबाबतच्या जबाबदाऱ्या, प्रथमोपचाराचे साहित्य, क्षार संजीवनीची पाकिटे व किरकोळ आजारावरील औषधे योग्य त्या व्यक्तींना रुग्णांना उपलब्ध करून देणे. नंबर 2 गंभीर आजार व गुंतागुंत झालेल्या किरकोळ व साध्या आजारांच्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जवळच्या दवाखान्यात पाठविणे. त्यानंतर 3 आरोग्य मार्गदर्शकाने पाठवलेल्या रुग्णावर उपचार करणे व आवश्यक वाटल्यास रुग्ण पुढील उपचारासाठी पाठविणे. त्यानंतर पुढे अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, संशयित मोतीबिंदू रुग्णाची यादी तयार करणे, त्यांना तपासणीसाठी पाठविणे व पक्व मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णास मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त करणे. नंबर 2 मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा पाठपुरावा करणे. त्यानंतर डोळ्यांची योग्य काळजी घेण्याबाबत आरोग्य शिक्षण देणे. तर ह्या अंधत्व नियंत्रण कार्यक्रमासंबंधातील जबाबदाऱ्या होत्या. त्यानंतर पुढे प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम या संदर्भातील जबाबदाऱ्या, आरोग्य सेविकेसोबत समाजाच्या आरोग्यविषयक गरजावर आधारित उपकेंद्राचा कृती आराखडा तयार करणे, जोखमीचे गरोदरपणी वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या व प्रजननाविषयी समस्या असलेल्या स्त्रियांना आरोग्य सेविकेकडे पाठविणे, गुंतागुंत आढळून आलेल्या नवजात अर्भकास व मातेस प्रथम स्तर संदर्भ सेवा केंद्रात ताबडतोब पाठविण्यासाठी मदत व पाठपुरावा करणे, मातांना व वयात येणाऱ्या मुलांना एकत्रितपणे खालील बाबीवर शिक्षण देणे, कौटुंबिक आरोग्य, माता आणि मुलांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, आहार, संसर्गिक आजार नियंत्रण, लसीकरण, वैयक्तिक व परिसर स्वच्छता इत्यादी, जेणेकरून रोगापासून बचाव करण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी लोक स्वतः पुढे येतील. त्यानंतर 5 लैंगिक आजार व प्रजनन मार्गाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेणे व त्यांना आवश्यक त्या सेवा देणे. त्यानंतर 6 प्रत्येक गावात आरोग्य सेवा स्त्रोत आयोजित करून आरोग्य सेविकेसोबत आवश्यक त्या आरोग्य सेवा पुरवणे आणि लसीकरण कार्यक्रमात आरोग्य सेविकेला मदत करणे. त्यानंतर पुढे 7 विविध सांसर्गिक आजाराविरुद्ध लसीकरणाचे महत्त्व आणि लसीकरण वेळापत्रकाबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे. त्यानंतर 8 लसीकरणाद्वारे टाळता येणारे आजाराचे सर्वेक्षण करणे. त्यानंतर 9 शालेय पूर्व मुलामध्ये आणि अर्भकामध्ये कुपोषणाचे रुग्ण शोधून काढून अशा मुलांना आवश्यक तो उपचार देणे आणि नजीकच्या अंगणवाडी आणि बालवाडी केंद्रात पूरक आहार घेण्याबाबत किंवा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र याकडे जाण्याचा सल्ला देणे. त्यानंतर शालेय पूर्व बालके, गरोदर माता, स्तनदा माता आणि कुटुंब नियोजनाची पद्धत स्वीकारणाऱ्यांना आरोग्य सेविकेशी समन्वय साधून लोहयुक्त गोळ्याचे वाटप करणे. त्यानंतर 3 वर्षाखालील बालकांना जीवनसत्वच्या मात्रा पाजणे, स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थापासून समतोल आहार तयार करण्याबाबत लोकांना माहिती व आरोग्य शिक्षण देणे, कुटुंब पाहणी करणे व योग्य जोडप्याची यादी अद्ययावत करणे, व्यक्तिगत किंवा एकत्रितपणे योग्य जोडप्यांना कुटुंब नियोजनाचा संदेश देणे आणि कुटुंब नियोजनासाठी प्रवृत्त करणे, पात्र योग्य जोडप्यांना पाळणा लांबविण्यासाठी साधने पुरवणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आणि तांबी बसून घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना सुविधा पुरवणे व मदत करणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांचा पाठपुरावा करणे आणि डेपो होल्डरची निवड करणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे, समाधानी पुरुष लाभार्थी, स्थानिक नेते, आरोग्य मार्गदर्शक, शिक्षण स्वयंसेवक आणि इतरांशी चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित करून कुटुंब कल्याण कार्यक्रमाला चालना देण्याबाबत प्रवृत्त करणे, निरोध व तोंडाने घ्यावयाच्या गरम निर्धक गोळ्याच्या वाटपासाठी डेपो होल्डर्सची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य सहाय्यकेला मदत करणे आणि डेपो होल्डर्सला वरील साधनांचा नियमित पुरवठा करणे, जनसभेमध्ये सहभागी होऊन मुलांचं आरोग्य, कुटुंब कल्याण इत्यादीवर माहिती व आरोग्य शिक्षण देणे, लैंगिक समानतेवर समाजाला प्रवृत्त करणे व प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग साधण्यासाठी प्रवृत्त करणे, वैद्यकीय गर्भपात करून घेणाऱ्या स्त्रियांना जवळच्या सरकारमान्य केंद्रात पाठविण्यासाठी मदत करणे, वैद्यकीय गर्भपात करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती स्त्रियांना करून देणे, असुरक्षित गर्भपात केल्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामाबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे, त्यांना असुरक्षित आणि बेकायदेशीर गर्भपात करून घेण्यापासून प्रवृत्त करणे, आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण शोधून काढणे, वापरण्यात येणाऱ्या मिठात आयोडीनचे प्रमाण तपासणे, वापरण्यात येणाऱ्या मिठाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविणे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार, आजार आणि आयोडीनयुक्त मिठाचा वापर करण्याबाबत लोकांना शिक्षण देणे. त्यानंतर पुढे अहवाल व नोंदी ठेवणे, कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाची सर्वसाधारण माहिती अद्ययावत ठेवणे, गावनिहाय कुटुंबाची नोंदवही तयार करणे, अद्ययावत करणे आणि त्याचा उपयोग विविध कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या लाभार्थीसाठी करणे,
आरोग्य सेविकेच्या मदतीने योग्य जोडप्यांची नोंदवही कुटुंब पाहणी नोंदवहीनुसार तयार करून अद्ययावत ठेवणे, केलेल्या कामाचा पुरावा म्हणून नोंदवही व अहवाल ठेवणे, वेळोवेळी नियमितपणे पाठविण्यात येणारा अहवाल तयार करून तो वेळेत आरोग्य सहाय्यकांना पाठविणे, कार्यक्षेत्राचा नकाशा व आलेख तयार करून त्याचा उपयोग कामाचे नियोजन करण्यासाठी करणे. त्यानंतर पुढे संघकार्य, टीमवर्क. प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या प्रत्येक सभेत हजर राहणे व सहभागी होणे, आपल्या कार्याचा आरोग्य सेविकेशी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्याशी समन्वय साधणे, प्रत्येक आठवड्याला एकदा तरी आरोग्य सहाय्यक पुरुषांना भेट देणे आणि त्यांचा सल्ला घेणे व मार्गदर्शक म्हणून आवश्यकतेप्रमाणे त्यांचं मार्गदर्शन घेणे, कार्यक्षेत्रात घेण्यात येणाऱ्या विविध शिबिरात आणि मोहिमेत सहभागी होणे, स्थानिक स्वयंसेवी संस्था शोधून त्यांच्या मदतीने समाजाचे आरोग्य चांगले राखण्यास समाजाला प्रवृत्त करणे. तर हे अशा प्रकारची आरोग्य सेवकाची कामे म्हणजेच कर्तव्य आणि जबाबदाऱ्या म्हणजेच जॉब चार्ट आहे. तर अशीच काही नवीन माहिती आपल्याला आवश्यक वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्या संदर्भातील व्हिडिओ आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.